प्रेज द लॉर्ड कल्पनाच किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहोत छोले भटुरे। तर त्यासाठी छोले मी रात्रीच हे काबुली चणे रात्रीच 1.5 वाटीच्या प्रमाणाने भिजत घातले होते। आता हे आपल्याला जेवणाच्या वाटीच्या प्रमाणाने हे आपल्याला शिजवून घ्यायचे। तर इथे मी स्वच्छ धुवून ठेवले होते ते आता हे चांगल्या पाण्यात शिजत घालायचेत आपल्याला। तर मी इथे 1.5 तांब्या पाणी घातले। तर आधी हे छान सॉफ्ट शिजवून घेऊया। आता भटुऱ्याची तयारी करूया। इथे मी 2 वाट्या मैदा आणि 1 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी रवा बारीक करून घेतलाय। मिक्सरमध्ये बारीक करून घेतलाय रवा, यात टाकणार आहे। आपली जेवणाची वाटी, या वाटीचं प्रमाण आहे 2 वाट्या मैदा, 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बारीक रवा, पाऊण वाटी दही घेतलेला आहे, अर्धा चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा, 3 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे, रिफाइंड ऑइल आहे आणि चवीप्रमाणे आपण मीठ घालणार आहोत। तर आता सुरुवात करूया। मीठ घालते। दही घातल्यानंतर आपल्याला लागेल तसं आपण पाण्याचा वापर करणार आहोत। बेकिंग सोडा, बेकिंग पावडर नाही घातलं बेकिंग पावडर बेकिंग सोडा तरी छान फुलतात भटुरे। आणि हे तेल, त्यानंतर दही, तर हे छान सर्व एकत्र करून घ्यायचं आणि मग थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं। आपण ब्रेडला मळतो पीठ तसंच ह्याला जास्त वेळ मळावं लागतं, मग ते छान फुलतात। दही छान सर्व पिठाला लावून झालं पाहिजे, तेल आणि दही, आणि मग आपण पाण्याने मळून घेऊया। आता आपण पाणी टाकूया, थोडं थोडं पाणी टाकून मळून घेऊया। एकदम खूप पाणी नाही घालायचं, थोडं थोडं पाणी टाकायचं। आता मी छान घट्ट मळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। हे बघा, असं मळून तयार झालंय। आता हे आपल्याला 5 मिनटं तरी तेलाचा हात लावून सारखं मळून घ्यायचं, जसं आपण ब्रेडला पण मळतो ना तसं त्याप्रमाणे। असं थोडं थोडं हात लावून मळून घ्यायचं। असं आपटतात पण हे पीठ। असं मळून घेतलं तरीही चालेल, आपटलं नाही तरीही चालेल। छान होतात भटुरे। फक्त 5 मिनटं तरी ते छान मळायला पाहिजे। माझ्याकडे लहान मुलं पण खाणार आहेत, त्यामुळे मी गव्हाचं पीठ पण घातलंय त्यात। फक्त मैदाने घेतला, थोडं थोडं तेल घेऊन आता हे छान अर्धा तास तरी कमीत 2 तास ठेवलं तर खूपच छान। वेळ नसेल तर कमीत कमी अर्धा तास तरी ठेवा। आता हे मुरवत ठेवू आपण। तेलाचा हात लावून घेऊ। वेळ असेल तर जास्त वेळ मुरवत ठेवा। आता छोले बघूया आपले। हे बघा, इतके सॉफ्ट शिजलेत, अगदी अलगद हाताने केलं तरी हे बघा प्रेस केलं तरी होतं छान।
अशा प्रकारे शिजवून घ्यायचे। आता मसाले बघूया। हे बघा, आता इथे 2 चमचे धण्याची पावडर घेतली, 1 चमचा चाट मसाला घेतला आहे, 1 चमचा आमचूर पावडर घेतली, 1 चमचा गरम मसाला घेतला, 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग आणि 1 चमचा कसुरी मेथी आणि थोडासा गूळ घालणार आहोत आपण। त्यानंतर 3 मोठे टोमॅटो चिरून घेतलेत आणि 1 मीडियम साईजचा कांदा, याची आपल्याला प्युरी करून घ्यायची। तर आधी प्युरी करून घेऊया। मी कढई पण तापायला ठेवते तोपर्यंत। आता इथे अर्धी वाटी तेल टाकले मी कढईमध्ये, बघू शकता। आणि आता आपल्याला फोडणीमध्ये 2 चमचे पेस्ट टाकायची, आलं लसणाची पेस्ट। छोले मसाला न वापरता, रेडीमेड जो छोले मसाला असतो तो न वापरता या पद्धतीने हे मसाले वापरून करून बघा तुम्ही। छोले शिजताना मी थोडंसं मीठ घातलं होतं, जास्त नाही, थोडं। आणि आता आपण फोडणीमध्ये कोथिंबीर पण घालणार आहोत। आता कसुरी मेथी घालूया। त्यानंतर हे सर्व मसाले। आता हे छान परतून घेतलं की मग टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट प्युरी घालायची। प्युरी घालूया। हे बघा, अशा प्रकारे करून घेतली मी। कोथिंबीर घालते, नंतर सुद्धा आपण गार्निशिंगसाठी कोथिंबीर घालणार आहोत। गूळ घालूया। छोले घालूया। आता मला थोडेच हवे म्हणून मी थोडेच घालणार आहे आणि बाकीचे फ्राय करायचे मला, म्हणून मी बाजूला ठेवते। चवीप्रमाणे मीठ, आता हे टोमॅटोची प्युरी केली होती आपण, त्याचं हे पाणी टाकते आणि शिजताना जे पाणी घातलं होतं ते सुद्धा टाकते आणि यात थोडंसं आता त्याला उकळी येऊ द्यायची। आता हे 5 मिनटं तरी छान यामध्ये मसाल्यामध्ये शिजू द्यायचं। झाकण घालूया। आता 5 मिनटं आपण झाकण घालून शिजू देऊया, मंद गॅस करायचा। आता पीठ बघूया आपलं। हे बघा, छान झाले। आता ह्याचे छोटे छोटे उंडे करून घेऊया। मस्त मुरलंय पीठ। आता तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही करू शकता भटुरे। एक तर गोल करा किंवा लांबोळा पण असतो भटुरा। एकीकडे मी तेल तापायला ठेवले। तीन चार उंडे करून घेते दाखवण्यासाठी। थोडंसं पीठ लावून घेते। पुरीसारखंच गोल लाटायचं, पण जरा मोठ्या आकाराचं, आणि जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही। अलगद हाताने लाटायचे
आता 3-4 लाटून घेते मी आणि मग तळून दाखवते तुम्हाला। हे बघा अशा प्रकारे। असं तुम्ही लांबोळा पण आकार करू शकता याचा, सुरीने कट करून, तो पण छान दिसतो। मी करून दाखवते तुम्हाला। हे बघा अशा प्रकारे सुद्धा तुम्ही तळू शकता। हा पण दिसायला छान दिसतो, किंवा गोल पण करू शकता। आता मी तुम्हाला 3-4 करून दाखवते। चला आता आपलं तेलही तापलेलं आहे। हे बघा मस्त फुलतोय। कलर पण छान आलाय, बघू शकता तुम्ही। भटुरे किंवा पुरी टाकली ना की थोडंसं तेल त्याच्यावर उडवायचं असं ह्या झाऱ्यानेच, मग तो छान फुलतो पण, आणि थोडं थोडं प्रेस करायचं। आता हे आपण तेल नितळत ठेवूया अशा झाऱ्यामध्ये। हे बघा असं तेल टाकलं ना की छान फुगतं। आता मी या आकाराचं सुद्धा बनवून घेतलंय। हे बघा, बघू आपण कसा होतो। आणखी थोडी मोठी साईज करायची। आता मी तुम्हाला डिश सर्व करून दाखवते। चला तर मग आपले छोले भटुरे तयार आहेत, बघू शकता तुम्ही। हे मसाले वापरून तुम्ही करून बघा, अतिशय चविष्ट होतात। आणि हे भटुरे किती छान फुललाय, कलर पण किती सुंदर आलाय, आणि गव्हाचं पीठ पण घातलं मी, लहान मुलांना पण खाता येतील। बघू शकता। आणि या आकाराचे सुद्धा केले, करून बघितले। असे तुम्ही मोठ्या साईजमध्ये सुद्धा करू शकता। लहान मुलं आकर्षित होतात आणि खातात व्यवस्थित। मी एक तुम्हाला तोडून पण दाखवते। हे बघा, हे बघा अतिशय सुंदर सॉफ्ट झालेले आहेत। जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।